तुला अक्कलच नाही आली काय म्हण. लेकिन एक सेकंड गजब बेइज्जती है. सकाळी चुलीवरती गदा गदा काय शिजू राहिलाय त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करावा लागेल. भाताची पेरणी करून आज 12वा दिवस आहे आणि 12व्या दिवशी रोपाची वाढ बघा किती झाली. समोर तुम्हाला सह्याद्री पर्वतरांग दिसते धुक्याने झाकलेली. कोरा चहा आणि समोर सह्याद्री. बाहेर पाऊस पडतोय आणि पावसामध्ये चहाचा आस्वाद हे बघा. चहा पिल्यावर जी सुरकी मारतो ना आपण, सुरकी ती मारल्याच्या नंतर खरा आनंद भेटतोय चहा पिण्याचा. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 10 वाजलेत आणि मंडळी आज ना जरा वेगळा बेत आहे. तर सकाळी आजीने हुळावळे म्हणजे हुळगे त्याचं पीठ केलं आहे आणि त्या पिठाचे आपल्याला शेंगुळे बनवायचे आहेत. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि आज आपण जी पेरणी केली होती 22 तारखेला सोमवारी, तर सोमवार 8, आज 10 ते 12 दिवस झालेत, म्हणजे 12वा दिवस आहे. तर आपण एवढी साईज रोपाचे आले, अजून 15 दिवसाने ते रोप लावायच्या याच्यावर येईल. तर तुम्हाला दाखवतो मी समोर. आणि झिमझिम असा पाऊस पडतोय हे बघा, झिमझिम असा पाऊस पडतोय. समोर तुम्हाला सह्याद्री दिसते, कळसुबाई शिखर दिसते, महाराष्ट्रातलं उंच शिखर, पण ते पूर्णपणे ढगाने झाकलं गेलं आहे हे बघा. आणि तिच्या साईडला आलं तर हे आपलं गाव आहे आणि इथं आपली शेती आहे हे बघा. आपण जे भाताचं रोप टाकलं होतं इंद्रायणी, त्याची वाढ एक बोटा एवढी झालेली, म्हणजे अजून त्याला काल खत मारलं आहे. अजून 10 ते 12 दिवसाने, जास्तीत जास्त 15 दिवसाने ते रोप लावायच्या याच्यावर येईल. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. आता आपण थेट किचनमध्ये जाणार आहे ती रेसिपी बघायला. हुळावळ्याच्या डाळाची पिठाची शेंगोळी कशी बनवतात. चलो जाऊया आता. आजी बनवते, चला कंटिन्यू करा व्हिडिओ. मंडळी बाहेर पाऊस चालू आहे आणि आत्ता रोप वगैरे टाकून झालेत. अजून 10 ते 15 दिवसांना आवनी येईल. तर त्या दिवसामध्ये काही काम नसतं गावाला. तर आईनं बघा काय काम काढलं. आता तुम्हाला दाखवतो. गोधडी शिवायचं काम झालं आहे. सध्या अजून 15 ते 20 दिवस लागतील आवनीला, तोपर्यंत 2-3 गोधड्या शिवून होतील. तर असं गावाकडचं जीवन असते. चला आता डायरेक्ट तुम्हाला किचनमध्ये घेऊन जातो. तर हे बघा धडाधडा चूल पेटू राहिले आणि चुलीवर आपण कढई ठेवले. कढईमध्ये 2 तांबे पाणी आणि हळद, मीठ, मिरची आणि थोडंसं तेल टाकलंय. आणि त्याच्यानंतर जरा त्याला उकळी आली का मग त्याच्यामध्ये आपण शेंगुळे ऍड करणार आहे. तर एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी, मीठ, मिरची आणि तेल टाकले आणि त्याच्यामध्ये आता हुळग्याचं पीठ आहे ते ऍड करायचं. मग ते आता एकदम ओके मध्ये ते मिक्स करून घ्यायचं मस्त. जसं आपण गव्हाच्या पिठाचं पीठ मळतोय तसं मळून घ्यायचं ते. मग पळपाटावर हाताच्या साहाय्याने असे शेंगुळे बनवायचे. ही पण एक कला आहे बरं का. दोन्ही हाताच्या साहाय्याने असं गोल गोल करून ते लांब लांब बनवायचे आणि मग वर जे कढईत अंदाज दिले त्याच्यामध्ये ऍड करायचे. ते हे बघा याला कशी गदा गदा उकळी आले, अशी उकळी येऊन द्यायची मग त्याच्यामध्ये ते ऍड करायचे. आता आजी करील त्या कालवान. आपण जाऊ जरा शेतात फेरफटका मारून येऊ. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आपण जेवण नंतर करणार आहे. आता ते गदा गदा शिजवून द्यायचं, नंतर मग आपण जेवण करणार भाकरी झाल्यावर, बाजरीची भाकर झाल्यावर. तर जरा बाहेर आलो आहे आणि शेताकडे गेलो आहे. तर आपण आज भाताची पेरणी करून आज 12वा दिवस आहे. तर 12व्या दिवसाची तुम्हाला वाढ किती झाली ते दाखवतो बघा. आता हलकेसा पाऊस पडतोय हे बघा, एकदम छान असं वातावरण झालं आहे. आणि इथं आपली शेती आहे बघा. आज 12वा दिवस आहे आणि 12व्या दिवशी बघा याला कालच खत मारलं आहे आपण आणि अजून 15 दिवसाने हे रोप आहे हे लावायला येईल. तर हलकासा पाऊस पडतोय गावाकडे, एकदम छान असं वातावरण झालं आहे. आणि समोर तुम्हाला दाखवतोय बघा, समोर सह्याद्री दिसते एकदम ढगाने झाकलेली. आणि इथं बघा समोर माझं गाव आहे आणि हा माझ्या गावाचा परिसर आहे. एकदम सुंदर असं वातावरण दिसते हे बघा, एकदम छान. आणि मी इथे तर आता जाऊया. जरा पाऊस पण आला आहे तरी मी घेऊन आलेलो हे बघा. चलो चलो आता जाऊया घरी. ओके हे बघा चुलीवरची गरमागरम बाजरीची भाकरी. भाई जी चुलीवरची भाकर खाण्याचा जेवण खाण्याचा आनंद आहे ना, तो कोणाला नाही भेटत. तो गावाकडेच भेटतो. हे बघा
ती चव आहे ना खरंच एक नंबर आहे. हे बघा मस्त कशी भाजली. आता फुल चुरके खाएंगे भाकर. तर फायनली मी बसलो आता जेवण करायला. या मग मंडळी, मस्त चुलीवरचं शेंगोळ्याचं कालवण आणि चुलीवरची गरमागरम बाजरीची भाकर. चुलीवरचे जेवण म्हणलं ना तर ती चवना वेगळीच असते. एकदम झणझणीत कालवण आणि बाजरीची भाकर लागत होती. मस्त पुरा दाबला म्या. तर हुळग्याच्या डाळाच्या पिठाची कोणकोणाला शेंगोळे आवडतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मंडळी मस्त जेवण झालं आणि आत्ता काही काम नाही सध्या 10-15 दिवस. कारण का जोपर्यंत भात लावून येत नाही ना तोपर्यंत आपल्याला काही काम नाही. मग डायरेक्ट खालाय आणि डायरेक्ट आता खालवर गोदडी घालतो आणि डायरेक्ट सामसून होतो. डायरेक्ट झोपून घेतो. हे बघा आता तर खालवर गोदडी घालतो डायरेक्ट सामसून झोपून घेतो निवांत. डायरेक्ट 5 वाजता उठतो. 5 वाजता उठलं का डबल जेवायचा आणि डबल आपला आथरुणामध्ये जाऊन खालवर गोदडी घालून झोपून घ्यायचा. जरासं आता काहीतरी बघतो मोबाईल आणि मोबाईल बघता बघता डायरेक्ट सामसून पडतो. चला आता डायरेक्ट खालवर गोदडी घालून मुरसांडी मारतोय बघा. ओ झोप येत नाही पण मग मला झोपायला लागत आता काम नसल्यामुळं नाही का. आणि बाहेर पाऊस पण चालू आहे त्याच्यामुळं चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. आपण अजून भरपूर काही करायचं आपल्या दिवसभरात. चलो बाय बाय. सामसून झोपेलो होतो पण बाहेर आलोय तर बाबा बाबा असा पाऊस पडू राहिलाय. असा पाऊस पडू राहिलाय पुरा बेकार. वारा आणि पाऊस जाम तो दाखवतो बघा आता. हे बघा बाबा बाबा हे बघा. शांत झोपेलो होतो पण डायरेक्ट जागाच आली. तुझ्या वारा आणि पाऊस चालाय. बेकार गडू राहिलाय पाऊस. बेकार म्हणजे बेकार. हे बघा ना कसं. हरवली पाखर हरवली पाखर हरवली हरवली पाखर. पण खायचं काय पबजी खेळायची इकडे. हे पा पबजीचा जाणका उठलाय. अरे काम नाही का धाम नाही. बाहेर असा मरणाचा पाऊस आलाय बा. संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि इथं पबजी खेळायचं बा. कोण कोण आहे तर मंडळींनो संध्याकाळचे 5 वाजलेत आणि बघा कोरा चहा आणि समोर सह्याद्री. बाजूला आलं तर माझं गाव, हे माझं शेत आणि हे बघा इथं एकदम मस्त चहा पिण्याचा स्वाद गरम गरम. आणि बाहेर पाऊस पडतोय आणि पावसामध्ये चहाचा अस्वाद. हे बघा चहा पिल्यावर जी सुरकी मारतो ना आपण सुरकी ती मारल्याच्या नंतर खरा आनंद भेटतोय चहा पिण्याचा. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि पाऊस जरा थडकलाय. थडकला म्हणजे दिवसभर पाऊस चालू होता. आता पाऊस जरा थडकलाय आणि बाहेर आलोय घराच्या बाहेर. तर घराच्या बाहेर आलोय आणि पुढं सह्याद्री पर्वतरांग दिसते. एकदम सुंदर असं वातावरण झालंय आणि पुऱ्या गिरनाळ्या निघाल्यात. गिरनाळ्या म्हणजे धबधबे नाही का. तर तुम्हाला दाखवतो सह्याद्री पर्वतरांग किती धबधबे निघालेत ना तुम्हाला दाखवतो बघा आता. हे बघा हे बघा धबधबे छोटे छोटे कसे दिसतात बघा. एकदम ढग धरलेत आणि एकदम छान असं वातावरण झालंय. पाऊस उघडलाय आणि हे बघा ना एकदम भारी वाटतं नाही का गावाकडे. हेच गावाकडे सुख आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. आणि इकडं समोरचं वातावरण दाखवतो. इकडं बघा आमच्या गावाच्या समोरचा हे बघा पवन चक्क्या. पाऊस उघडल्याच्या नंतर ना एकदम छान असं वातावरण होतंय. आणि हे बघा कौलारू घर. संध्याकाळचे 8 वाजलेत आणि जेवण करायला बसलोय. गावाकडे ना जेवण लवकर होते. तर साधारणतः 7:30-8 वाजता आम्ही जेवण करतो डेली. तर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये आपली डाळ आहे आणि अंड्याची भुर्जी. आणि गावाकडे म्हणलं ना तर मंडळी डायरेक्ट भाकरी ना चुरून डायरेक्ट चुरून दाणका उठवायचा. हे असं खायचं आणि हे असं तसं नाही, डायरेक्ट चुरून. आणि तुम्हाला दाखवते बघा भाकर चुरायची तेवढंच खायचं काम करायचं. डायरेक्ट खायचं काम करायचा. काडी बनवून काम नाही. जोपर्यंत तोंडाचा आवाज कानाला जात नाही ना तोपर्यंत सुकून भेटत नाही. ही गावाकडे मजा आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा
आता मी जेवण करतो, फुकट खाऊ. तुम्ही पण जेवण करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. फुकट